आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडहिंग्लज शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी झाला दिव्यांग आरोग्य मेळावा। संताजी घोरपडेचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी जाणून घेतल्या दिव्यांगांच्या व्यथा। शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने नामदार हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं आयोजन। चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी झाला विकास कामांचा लोकार्पण सोहळा। आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले कार्यक्रम। सभामंडप, रस्ते, गटारी, अंगणवाडी, इमारत आदी कामांचा होता सहभाग। कोवाड येथील ताम्रपर्णीच्या नव्या पुलावरील वाहतूक कोंडी नित्याची। शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष। पुलावर थांबलेली वाहने नदीत ढकलण्याचा देण्यात आला इशारा। सरोळी येथील सरस्वती विद्या मंदिराचे रूप पालटते। नाविन्यपूर्ण उपक्रमातून करण्यात येते गुणवत्तेत वाढ। विद्यार्थी पालकांच्यातून समाधान आणि पंचक्रोशीतून होते कौतुकाचा वर्षाव। यशासाठी रुळलेल्या वाटांऐवजी नव्या वाटा चोखळण्याची गरज, डॉक्टर मधुकर जाधव यांचे प्रतिपादन। रभा मडकौलकर महाविद्यालयात करिअरच्या संधी या विषयावर केलं मार्गदर्शन। मुतनाळच्या SD हायस्कूलच्या शासकीय चित्रकला परीक्षेचा लागला 100% निकाल। 4 विद्यार्थी झाले A ग्रेडमध्ये पास, तर 22 विद्यार्थ्यांना B ग्रेड। एलिमेंटरीसाठी 36 तर इंटरमिजिएटसाठी बसले होते 13 विद्यार्थी।